पर्वताकडे चाललो आहे. तिकडे हनुमानाचं जन्मस्थळ आहे आणि हनुमानाचं मोठं असं मंदिर आहे. आता आपण तिथे पाया पडायला जाऊया. आणि ही हनुमानाची जन्मभूमी आहे. अंजनेरी पर्वतावर जायला 5-5.5 तास लागतात. म्हणून ग्रामस्थांनी हनुमानाचं मोठं असं प्रशस्त अशी मूर्ती गावाच्या डोंगराच्या पायथ्यालाच असणाऱ्या गावामध्ये स्थापित केली आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचं कामही सुरू आहे. मंदिरामध्ये मोठी हनुमानाची दगडी मूर्ती बसवली असून तिच्या बाजूला एक मोठी गदा आहे. आपल्याला पूजेसाठी सामानही मंदिराच्या बाहेरच मिळतं, जसं की नारळ आणि प्रसाद, रुईच्या पानांचा हार हे मिळतं आपल्याला तिथे. नंतर बाहेर मंदिराच्या बाहेर फुलं हार विकणारी मुलं मुली आपल्याला दिसतात. आम्ही एक हार घेतला आणि मंदिरामध्ये दर्शन करायला गेलो. मंदिरामध्ये आपल्याला माहिती द्यायला पुजारी आहेत. अंजनेरी हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून 20 किलोमीटर अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेनं गडावर जाता येतं. मुळेगावच्या वाटेनंही गडावर जाता येतं. गडावरून बुदली नावाची अवघड वाटही खाली उतरते. अंजनेरी किल्ला जनमानसात परिचित आहे, तो हनुमान जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला असे मानले जाते. म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले आहे. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते. येथे 108 जैन लेणी देखील आहेत. अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताच वाटेतच पायऱ्यांच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैन धर्मीय आहेत. पठारावर पोचल्यावर 10 मिनिटातच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे, त्यामुळे मुक्काम करण्यास योग्य आहे. थोडे पुढे गेल्यानंतर 2 वाटा लागतात. एक डावीकडे सीता गुहेपाशी पोचते तर दुसरी समोरच्या बाले किल्ल्यावर चढते. बाले किल्ल्यावर अंजनी मातेचे दुसरे प्रशस्त मंदिर आहे. मंदिरामध्ये जी काचेच्या आवरणामध्ये ज्या मूर्तीची स्थापना केली आहे ती मूर्ती गडावरून आणलेली आहे आणि ती तिथली स्वयंभू मूर्ती आहे. त्याचंही आम्ही दर्शन घेतलं. मारुती रायापुढे नतमस्तक झालो. गाभाऱ्याच्या बाजूला हनुमानाच्या लहानपणापासून ते तरुणपणापर्यंत सगळ्या बाललीलांचं छायाचित्रण केलेलं आहे. मारुतीरायाच्या मूर्तीच्या बाजूला मोठी अशी प्रशस्त गदा आहे. त्याच्यावर हनुमानाची भली मोठी शेपटी आरूढ झालेली आहे. तसेच भिंतीवर हनुमान चालीसा, बजरंगबलीची आरती, श्री मारुती आरती अशा आरत्या लिहिलेल्या आहेत. जय देव श्री हनुमान. आम्ही आज मारुती रायाचं दर्शन घेतले.
आणि सगळं मारुतीरायाचं वर्णन, त्यांची सगळी माहिती सांगणारा असा मोठा असा चार्ट इथे लावलेला आहे. हनुमान चालीसा आहे. हनुमानाच्या सगळ्या लीला त्याच्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत. तसेच जेव्हा हनुमानाला लहानपणी सूर्याला गिळण्याची इच्छा निर्माण झाली त्यावेळी त्यांनी घेतलेली झेप, त्याचंही छान असं चित्रण तिथे केलेलं आहे. सुंदर असं आर्ट आहे. हनुमान उर्फ मारुती ही रामायणातली एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो श्रीरामाचा महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. हे गाव व या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे. मारुतीचे वडील केसरी वीर मारुती हा अतिशय ताकदवान महाबली होता. त्याला अनेक शक्ती सिद्धी प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून इंद्रासहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचवण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेनं फेकले. त्या प्रहाराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले व तो बेशुद्ध पडला. नंतर देवांनी त्यांना भीतीपायी तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल असा शाप दिला. पुढे श्रीराम वनवासात असताना त्याची व हनुमानाची भेट झाली. रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली आणि रामाचा निरोप सीतेला पोचवला. लंकापती रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर उभे केले. मंदिरातील पुजाऱ्यांनी आम्हाला तिथली थोडीशी माहिती सांगितली आणि मग आम्ही इथून दर्शन घेऊन निघालो. रावणाच्या सैन्याने मारुतीच्या शेपटीला कपड्यांच्या चिंध्या बांधून त्याला आग लावली. तेव्हा त्याने घरावर उड्या मारत आपल्या जळत्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली. लंका सोडली. परत जाऊन त्याने सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केलं. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने उत्तराखंडातील द्रोणगिरी पर्वताकडे झेप घेतली. पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती ओळखून न आल्याने त्याने सर्व द्रोणगिरी पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या औषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचवले. हनुमान हा सप्त चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे अशी मान्यता आहे. जगात ज्या ठिकाणी जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेथे मारुती हजर असतो असे म्हणतात. ह्या माहितीच्या आधाराने कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले. मारुतीचा उल्लेख महाभारतात देखील येतो. तो महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता. आता आम्ही दर्शन घेऊन मंदिरातून निघालो आहोत आणि छोटी छोटी दुकानं आहेत. तिथे आम्ही जरा पूजेचं सामान घेतोय. पोथी ठेवण्यासाठी स्टँड घेतला आहे. होतं की हो आपल्याकडे. आणि आता आम्ही दर्शन घेऊन पुढे दुसऱ्या तीर्थक्षेत्राकडे जाणार आहोत. हे आम्ही असं नाथांची पोथी ठेवायला घेतले.
आम्ही जेव्हा दर्शनाला जातो मंदिरामध्ये तेव्हा माझा मुलगा ओम त्याच्या हातामध्ये एक बास्केट दिसते. त्या बास्केटमध्ये खाऊ वगैरे काही नसून त्याच्यामध्ये आम्ही पाळलेली एक छोटीशी खारुताई आहे. माझा मुलगा आणि आम्ही सगळे त्याला कुठेही बरोबर घेऊन जातो. आता पुढे आम्ही ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर जाणार तिथे तो आमच्याबरोबर असणारच आहे. मस्त असं चिंचेचं झाड आहे. असं शांत असा परिसर आहे. वर जायला 3 तास लागतात, खाली यायला 3 तास. म्हणून त्यांनी मारुतीचं एक मोठी प्रतिकृती अशी पायथ्यालाच केली आणि त्याचं मंदिर बांधलं आणि मग तिथल्या तिथं आपल्याला दर्शन होतं. पण आपण हनुमानाच्या जन्मभूमीतच आलो आहोत. खूप एवढंच खूप आहे. चला आता मारुतीरायाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे ब्रह्मगिरी पर्वताला भटकंती करायला जाणार आहोत. तिकडचं व्हिडिओ मी पार्ट 3मध्ये बनवणार आहे. तो तुम्ही नक्की पहा आणि माझा चॅनल मीनाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.